जय हिंद मित्रांनो, नमस्ते. मी तुकाराम अनवते युगांतर अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे. की मित्रांनो, आज आपल्याला जे सरपंच आहेत त्यांच्याबद्दल आपण काय करणार आहोत की सरपंच पदाची थेट निवडणूक आणि अप्रत्यक्ष निवडणूक कशा पद्धतीने केली जाते हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बघा मित्रांनो, थेट निवड तर बघा मित्रांनो, थेट निवड आणि अप्रत्यक्ष निवडणूक यातील आपण फरक पाहूया. तर मित्रांनो बघा काय झालं की ते थोडंफार याच्या अगोदर काय झालं की देवेंद्र फडणवीस यांचं ज्यावेळेस सरकार आलं होतं त्यांनी काय केलं 2017 मध्ये जे सरपंच आहेत त्यांची थेट निवड जे मतदानकर्ते असतात त्यांच्या मार्फत करण्यात यावी. राईट, मग त्यांनी ते असं मेन्शन केलं. नंतर बघा की याच्या अगोदर कोणती समिती होती, तर बघा BP पाटील समिती 1987 मध्ये त्या समितीचं गठन केलं होतं आणि त्या समितीच्या मध्ये एक शिफारस होती की सरपंच पदाची थेट निवडणूक करण्यात यावी. ओके, तर नंतर त्या समितीची शिफारस उचलल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी काय केलेलं आहे की जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते, त्यांनी काय केलेलं आहे की ती समितीची शिफारस उचलून सरपंच या पदाची निवडणूक थेट जनतेमार्फत केली होती. याच्यानंतर काय झालं की बघा 2021 मध्ये म्हणजे 29 जानेवारी 2021 मध्ये ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार आलं तर त्यांनी काय केलेलं आहे, थेट निवडणूक रद्द केली आणि प्लस त्यांनी डायरेक्ट जे मतदानकर्ते असतात म्हणजे जे सदस्य असतात त्या सदस्यामार्फत काय होणार, सरपंचाची अप्रत्यक्ष निवड करण्यात यावी असं त्यांनी सुचवलं. राईट, तर आता सध्या फक्त अप्रत्यक्ष निवड सरपंचाची होते. तर याची तर आपण फरक पाहूया. बघा की सरपंचाची थेट निवडणुकीमध्ये जर विचार केला तर सदस्य किती असतात, इतर सदस्य असतात 7+1 सदस्य असतात. 7+1 सदस्य, जे एक सदस्य असतात ते काय करतात, थेट जनतेमार्फत सरपंच पदाचा उमेदवार असतात आणि जर कोणीही थेट निवडणुकीमध्ये सरपंच पदाचा अर्ज भरला नाही तर काय होते की निवडणूक परत घ्यावी लागते. इथे निवडणूक परत घ्यावी लागते. आणि अप्रत्यक्ष निवडणुकीमध्ये बघितलं आपण तर 7 सदस्य असतात, त्या 7 सदस्यामधूनच एकाची सरपंच पदाची काय करणार, निवड करणार. ओके, नंतर बघा जे थेट निवडणूक आहे ती कशी, जे मतदान करते असतात त्यांच्या मार्फत निवडल्या जाणार. राईट, मतदान करते म्हणजे जे मतदान करणार आहेत लोक त्यांच्या मार्फत थेट सरपंचाची निवड होणार. राईट, आणि इथं सदस्यामार्फत म्हणजे जे सदस्य आहेत जे निवडून आलेले सदस्य त्यांच्या मार्फत एकाची सरपंच पदासाठी निवड करणार. ओके, तर बघा आता थेट निवडणुकीमध्ये जर विचार घेतला आपण तर थेट निवडणुकीमध्ये अध्यक्ष कोण असतात, अध्यक्ष असतात सरपंच. थेट निवडणुकीमध्ये ज्यावेळेस सार्वत्रिक निवडणुका झाल्या त्यावेळेस अध्यक्ष कोण असतात, तर सरपंच असतात. आणि जर इथं बघितलं आपण अध्यक्ष असतात जिल्हाधिकारी काय करतात, एक प्राधिकृत अधिकारी नेमतात. कोण, जिल्हाधिकारी एक प्राधिकृत अधिकारी नेमतात. म्हणजे जिल्हाधिकारी काय करतात, एक प्राधिकृत अधिकारी नेमतात आणि तो काय असतो की सरपंचाची अप्रत्यक्ष निवड असते त्याचा अध्यक्ष असतात निवडणुका झाल्यानंतर. राईट, बघा आता जर आपण यांचा अविश्वासाचा ठराव बघितला तर बघा दोन यांचा डिफरन्स पाहूया आपण की थेट निवडणुकीमध्ये काय होतंय की जी डिमांड असते, मागणी असते 2/3 सदस्यांनी मागणी करायला पाहिजे सरपंच पदाला हटवण्यासाठी. राईट, आणि इथं सुद्धा किती 2/3 सदस्यांनी मागणी करायला पाहिजे की सरपंच पदाला हटवण्यासाठी. राईट, आणि बहुमत किती लागतंय, बहुमत लागते 304 सदस्यांचं इथं बहुमत लागतंय. इथं सुद्धा किती 304 सदस्यांचं बहुमत लागतंय सरपंच पदाला हटवण्यासाठी. राईट, म्हणजे डिमांड बघितलं आपण 203 आहे आणि बहुमत किती लागते 304. इथे सुद्धा डिमांड आणि बहुमत सेम सारखंच आहे. ओके, तर याच्यामध्ये बघा आता जिथं जे बहुमत लागते ते परत 304 सदस्यांचं बहुमत लागते प्लस इथं ग्रामसभा घ्यावी लागते. ग्रामसभा घेतल्यानंतर 1/2 तृतीयांश सदस्यांनी परत इथं मंजूर द्यायला पाहिजे ग्रामसभा घेऊन. पण इथं थेट निवडणुकी अप्रत्यक्ष निवडणुकीमध्ये ग्रामसभा घेण्याची गरज नाही. तर बघा मित्रांनो, अविश्वासाचा ठराव मांडल्यानंतर निवडणुका झाल्यानंतर 2 वर्ष अविश्वासाचा ठराव मांडता येत नाही, 2 वर्ष मांडता येणार नाही. आणि कार्यकाल संपल्यानंतर सुद्धा 6 वर्षे
अविश्वासाचा ठराव मांडता येत नाही आणि अविश्वासाचा ठराव जर एकदा फेटाळला गेल्यास परत 2 वर्ष मांडता येत नाही. अशा प्रकारे मित्रांनो आपण सरपंचाची थेट निवडणूक अप्रत्यक्ष निवडणूक पाहिलेली आहे. तर मित्रांनो आपण लगेच आपलं जे आरक्षण आहे, जे सुप्रीम कोर्टानं जे त्यांचं जजमेंट दिलेलं आहे त्याच्यावरती आपला व्हिडिओ येणार आहे आरक्षणाबद्दल. तर आरक्षणाबद्दल आपण काय पाहणार आहोत की आरक्षण का नाकारलेलं रद्द करण्यात आलेलं आहे, त्याचं रिझन काय होतं. म्हणजे जर 50% आरक्षण यावरती आरक्षण नाकारलेलं आहे किंवा जे इंदिरा सहानी जे खटला होता तर त्या खटल्यामध्ये ज्या वेळेस संविधानामध्ये काही तरतुदी आहेत फंडामेंटल राईटमध्ये अपवादात्मक की शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या जर एखादा प्रवर्ग मागासलेला असेल तर त्यांच्या उन्नतीसाठी आरक्षण करण्याची तरतूद म्हणजे राज्य सरकारला आरक्षण करण्यास अडवता येणार नाही. तर त्यावेळेस कोणती समिती नेमली होती, महाराष्ट्र सरकारने गायकवाड समिती नेमली होती. त्या गायकवाड समितीमध्ये ज्यावेळेस हायकोर्टामध्ये मराठा आरक्षण 16% दिलं त्यावेळेस त्या सुप्रीम कोर्टाने काय अहवाल मागितले होते तर्क वगैरे, तर ते सुद्धा आपण आरक्षणामध्ये पाहणार आहोत. म्हणजे आरक्षण सुप्रीम कोर्टाने का रद्द केलेलं आहे त्याचं रिझन आपण सुद्धा पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मी ते थांबतो मित्रांनो. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.